Hello, all the dear students. Welcome to our channel Mahatech Academy, and today we will going to start the IMP questions for your subject Basic Power Electronics. So this is applicable to all the brands. The subject code is mentioned here, okay, and we'll see the IMP questions according to chapter, okay. ज्या चॅप्टरला कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत, ओके, त्यासाठी आणि या सब्जेक्ट रिलेटेड जितके पण व्हिडिओज आपण बनवलेले आहेत ते सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे. डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. खूप युजफुल ठरणार आहे. ते सिंपल आणि साध्या अशा सोप्या भाषेत आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ओके. आणि अजून पण काही व्हिडिओ तुम्हाला या प्लेलिस्ट मध्ये बघायला मिळतील. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलवरती जा. बीपी आणि सब्जेक्ट कोड नावाची जी 314363 नावाची जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघू शकता. तर चला स्टार्ट करूया IMP क्वेश्चन्स चॅप्टर वाईज, ओके. ओके, तर फर्स्ट युनिट आहे तुमचा पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, ओके. या युनिट मध्ये तुम्हाला मोर दॅन 10 डिव्हाइसेस आहेत. त्या प्रत्येक डिव्हाइसचं तुम्हाला सिम्बॉल, कन्स्ट्रक्शन, VI कॅरेक्टरिस्टिक्स आणि वर्किंग हे सगळं तुम्हाला शिकायचं आहे. बट त्यातले काही IMP क्वेश्चन्स आपण फाइंड आउट केलेले आहेत. मोस्ट ऑफ द जो सिलेबस आहे या युनिटचा तो थोडासा ब्रॉड आहे, त्यामुळे एक्झॅक्ट आयडेंटिफाय करणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळे या चॅप्टरसाठी तुम्हाला थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील, ओके. तर लेट स्टार्ट करूया. 2 मार्क्सचे क्वेश्चन्स काय असू शकतात, तर स्टेट द क्लासिफिकेशन्स ऑफ थायरिस्टर फॅमिली, राईट, 2 मार्क्सला विचारू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ द सिम्बॉल ऑफ GTO, PUT, SCS आणि SBS, ओके. तर या हा जो युनिट आहे युनिट 1 यामध्ये मोर दॅन 11 टाईपचे पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आहेत, ओके. तर तुम्हाला काय करायचं, एका पेजवरती सर्व डिव्हाइसचे सिम्बॉल ड्रॉ करून घ्यायचे. 2 किंवा 4 मार्कला तुम्हाला ते विचारतातच. अर्धे तुमच्या पाठ झाले असतील की जसं की SCR आहे, राईट, IGBT असेल, मॉसपेट असेल, हे फ्रिक्वेंटली यूज होणारे सिम्बॉल्स आहेत. त्यानंतर पॉवर डायोड असेल, राईट, त्यानंतर डायक, ट्रायक, ओके. तर त्याचे सिम्बॉल तुम्हाला इझिली ड्रॉ करता येईल. तर लक्षात तुम्हाला जे ठेवायचे ते आहे GTO असेल, SCS, PUT, त्यानंतर UJT हे थोडेसे वेगळे आहेत, त्यामुळे त्यावरती जास्त फोकस करा. जे कॉमन सिम्बॉल आहेत, मॉसपेट झालं, IGBT झालं, त्यानंतर तुमचं SCR असेल, ट्रायक, डायक, ओके, हे तुम्ही नेक्स्ट ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा यूज केले, त्यामुळे त्याच्यावरती जास्त लक्ष द्यायची गरज नाहीये. त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ GTO, ओके, कॉमन ऍप्लिकेशन आहे. तुम्ही जर एकदा बघितले तर त्याला लिंक करून ठेवा. मोस्ट ऑफ द ऍप्लिकेशन आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. त्यानंतर लिस्ट टाइप्स ऑफ ट्रिगरिंग डिव्हाइसेस, ओके. पॉवर सेमीकंडक्टर जे आपण डिव्हाइस बघणार आहोत किंवा थायरिस्टर फॅमिली यामध्ये काही डिव्हाइस असे आहेत जे ट्रिगरिंग साठी यूज करतात, जसं की PUT असेल, त्यानंतर तुमचं UJT असेल, त्यानंतर डायक असेल, राईट. तर हे डिव्हाइस तुम्ही काय करतात, एखाद्या दुसऱ्या डिव्हाइसला टर्न ऑन करण्यासाठी किंवा त्याच्या गेटला पल्स देण्यासाठी यूज करतात, राईट. त्यानंतर मॉसपेटचे ऍप्लिकेशन हे तुम्ही ऑलरेडी शिकला, जसं की आपण बघितलं की स्टेप डाऊन जे तुमचं कन्व्हर्टर आहे, राईट, स्टेप डाऊन कन्व्हर्टर किंवा चॉपर मध्ये आपण मॉसपेट यूज करणार आहे. त्यानंतर इन्व्हर्टर मध्ये तुम्ही करू शकता, सायक्लो कन्व्हर्टर मध्ये सुद्धा तुम्ही मॉसपेट यूज करू शकता, ओके. तर हे झाले त्याचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स, राईट. त्यानंतर 4 मार्क्स साठी क्वेश्चन्स कोणते असणार आहेत, तर ड्रॉ द VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ SCR अँड डिफाईन होल्डिंग करंट अँड लॅचिंग करंट, राईट. किंवा होल्डिंग करंट जर आणि लॅचिंग करंट जर तुम्हाला 4 मार्क्सला नाही विचारलं तर सेम क्वेश्चन्स तुम्हाला 2 मार्क्सला डेफिनेशन विचारतात, ओके, 2 मार्क्ससाठी. त्यामुळे हा क्वेश्चन्स तुमच्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नीट स्केच VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रायक, ओके. हा एकमेव बायडायरेक्शनल डिव्हाइस आहे तुमचा, राईट, ज्यामध्ये दोन्ही साईडना करंट फ्लो होतं, त्यामुळे याला काय म्हणतात, बायडायरेक्शनल डिव्हाइस. ट्रायकचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर वर्किंग ऑफ LSCR विथ इस कन्स्ट्रक्शन डायग्राम, राईट. लाईट ऍक्टिव्हेटेड सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर, राईट. SCRचाच नेक्स्ट व्हर्जन आहे, जे कशाने ऍक्टिव्हेट करतो आपण, बाय अप्लाइंग लाईट, राईट. ते 4 मार्काला विचारू शकतात. त्यानंतर कन्स्ट्रक्शन डिटेल्स ऑफ IGBT अँड एक्सप्लेन इट्स ऑपरेशन, राईट. किंवा याच्यामध्ये अजून जर VI कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले तर हा तुमचा 6 मार्कचा क्वेश्चन बनतो, राईट. पॅटर्न समजून घ्या. बघा, जर फक्त कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग विचारलं किंवा कन्स्ट्रक्शन आणि ऑपरेशन विचारलं तर हा 4 मार्कचा असेल. कन्स्ट्रक्शन, वर्किंग प्लस VI कॅरेक्टरिस्टिक्स विचारलं तर 6 मार्कचा असेल. त्यामुळे असे क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत. ऍटलिस्ट 4-5 डिव्हाइस तुम्ही अशा ठेवा ज्याचं तुम्हाला कन्स्ट्रक्शन माहित पाहिजे, वर्किंग माहित पाहिजे आणि VI कॅरेक्टरिस्टिक्स. आणि सर्वात इम्पॉर्टंट कोणते आहेत, IGBT, मॉसपेट, ट्रायक, SCR
आणि डायक, राईट. त्यानंतर बाकीचे पण जे इम्पॉर्टंट आहेत ते सुद्धा 4-4 मार्कला विचारू शकतात. त्यामध्ये SBS असेल, SUS असेल, राईट. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ अँड एक्सप्लेन द वर्किंग ऑफ SBS, राईट. हा तुमचा अगेन 4 मार्कचा क्वेश्चन आहे. आता याच युनिटमध्ये अजून 6 मार्कचे कोणते क्वेश्चन आहेत ते आपण बघूयात. हा 16 मार्कचा चॅप्टर आहे, त्यामुळे थोडेसे जास्त क्वेश्चन तुम्हाला या युनिट मधून बघायला मिळतील. तर 6 मार्कच्या क्वेश्चन मध्ये फर्स्ट आहे ड्रॉ लेबल कन्स्ट्रक्शन डायग्राम फॉर GTO अँड डिस्क्राइब इट्स वर्किंग प्रिन्सिपल विथ VI कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, बघितलं आपण की तुम्हाला कन्स्ट्रक्शन काढायचंय, वर्किंग एक्सप्लेन करायचंय आणि VI कॅरेक्टरिस्टिक्स. तर हा झाला तुमचा 6 मार्कचा क्वेश्चन, राईट. त्यानंतर पुन्हा डिस्क्राइब द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ पॉवर मॉस्फेट using construction diagram and draw the VI characteristics of power MOSFET. Okay, again same questions. आणि यामधला एक क्वेश्चन तुम्हाला फिक्स विचारतातच 6 मार्कला. ओके, जो तुमचे लास्टचे 2 क्वेश्चन असतील 6 मार्कचे, त्यामध्ये तुम्हाला या टाइपचे क्वेश्चन्स ऍटलिस्ट एक तरी बघायला मिळेल किंवा 2 पण विचारतात. आणि नाही इकडे आला तर 4 मार्क्स मध्ये पण हाच असणार. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, या चॅप्टर मध्ये जो पण क्वेश्चन असेल तो असणार आहे रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन ऑफ दॅट डिव्हाइस. It may be either power MOSFET, IGBT, SCR, SUS, GTO or DIAC, right, or UGT, PUT. ओके, तर तुम्ही सिलेबस जर बघितला तर सिलेबस मध्ये जितके पण डिव्हाइस मेन्शन केलेले आहेत त्या सर्व डिव्हाइसचे सिम्बॉल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग प्रिन्सिपल आणि VI कॅरेक्टरिस्टिक्स हे तुम्हाला एकदा क्विकली बघून घ्यायचं आहे. Okay, so next question is third question is related to the device. Okay, so what is the question? Suitable power device having first and third quadrant symmetrical characteristics and describe its operation with modes. Okay, so अशा टाइपचे जर क्वेश्चन आले तर त्यावेळेस तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. असं डिव्हाइस ज्याचं फर्स्ट क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंटचे कॅरेक्टरिस्टिक्स सिमिलर आहेत. म्हणजे काय बघा की इकडे मी जर एक VI कॅरेक्टरिस्टिक्स काढे, हा माझा V, हा माझा I, तर याची कॅरेक्टरिस्टिक्स कशी असतील आणि सेम. ओके, तर या टाइपचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे कोणत्या डिव्हाइसचे आहेत, त्या डिव्हाइसचे तुम्हाला काय करायचंय की त्याचं ऑपरेशन तुम्हाला डिस्क्राइब करायचे आणि त्याचे मोड. ओके, फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट याचे दोन्हीचे कॅरेक्टर काय आहेत, ऑलमोस्ट सिमिलर आहेत. तर हे आहे तुमचं ट्रायक, राईट. तर या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय करायचंय की ट्रायकचे ऑपरेशन आणि त्याचे डिफरंट मोड्स हे एक्सप्लेन करायचे. ओके, तर थोडेसे क्वेश्चन समजून घ्यायचा प्रयत्न करा. कधी कधी डायरेक्ट क्वेश्चन न विचारता थोडासा इनडायरेक्टली विचारला जातो, त्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. तर लक्षात ठेवा की ओनली वन डिव्हाइस आहे आपल्याकडे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस, ज्याचं फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते सिमेट्रिकल आहेत, म्हणजे एक्झॅक्ट सेम आहेत, राईट. फक्त त्याचं डायरेक्शन चेंज असणार, राईट. तर तो डिव्हाइस आहे ट्रायक. ओके, त्यानंतर नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन जो आहे तो आहे हेल्प with the help of circuit diagram and VI characteristics explain the working principle of UJT and state its two applications, right. वन ऍप्लिकेशन तर तुम्हाला डोळे झाकून माहिती आहे की UJT आपण कशासाठी यूज करतो, टू ट्रिगर SCR, राईट, किंवा टू टर्न ऑन SCR. ओके, यासाठी आपण UJT यूज करतो. त्यानंतर UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटर तुम्हाला माहिती आहे, ते पण तुमच्या नेक्स्ट क्वेश्चन मध्ये असणार आहेत, नेक्स्ट चॅप्टर मध्ये, राईट. तर हे झाले बेसिक कन्सेप्ट. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस पण तुम्हाला मॉस्फेट विचारलं, मॉस्फेटचे ऍप्लिकेशन विचारले, तुम्ही मॉस्फेट चॉपर मध्ये यूज करणार आहात, त्यामुळेच तुम्ही डायरेक्ट लिहू शकता की चॉपर मध्ये आम्ही यूज करणार आहेत, राईट. त्यानंतर तुम्हाला डायरेक्टचे ऍप्लिकेशन विचारले, डायरेक्ट तुम्ही ट्रायकला ट्रिगर करण्यासाठी यूज करता किंवा ट्रायकला ऑन करण्यासाठी, त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली लिहू शकता डायरेक्ट यूज टू टर्न ऑन ट्रायक किंवा टू कंट्रोल द ऑपरेशन ऑफ ट्रायक. ओके, किंवा SCR ला ऑन करण्यासाठी सुद्धा आपण डायरेक्ट यूज करतो, राईट. सो हे झालं तुमचं बेसिक, हे झाले तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर द युनिट 1. ओके, आता आपण नेक्स्ट युनिट बघणार आहोत. So the next unit आहे triggering and commutation method of SCRs. Okay, this total chapter related to SCR only. Okay, या चॅप्टर मध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला SCR रिलेटेड थिंग्स विचारतील. ओके, आणि फर्स्ट आपण बघूया 2 मार्क्सचे क्वेश्चन्स कोणते असतील, त्यानंतर 4 मार्क्सचे कोणते असतील. ओके, तर 2 मार्क्स साठी स्टेट द डिफरन्स बिटवीन फोर्स्ड कम्युटेशन अँड नॅचरल कम्युटेशन्स. ओके, याच्यामध्ये अजून विचारतात की स्टेट द डिफरंट टाइप्स ऑफ कम्युटेशन मेथड्स. ओके, तर कम्युटेशन मेथड म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे की SCR ला टर्न ऑफ करण्यासाठी काही मेथड्स आपण यूज करतो आणि त्या मेथडला आपण काय म्हणतो, कम्युटेशन मेथड. ओके, तर एक्झॅक्टली कम्युटेशन म्हणजे काय, टू टर्न ऑफ SCR, राईट.
कारण SCR एकदा लॅच झाल्यानंतर इझिली टर्न ऑफ होत नाही, लाईक BJT असेल, मॉस्फेट, IGBT असेल. ओके, SCR आणि बाकीचे जे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस आहेत, डायोड असेल, पॉवर डायोड, पॉवर मॉस्फेट किंवा IGBT. ओके, याच्यामध्ये मेजर डिफरन्स आहे की SCR ला टर्न ऑन करायचं असेल किंवा टर्न ऑफ करायचं असेल, यासाठी आपल्याला काय लागतं, ॲडिशनल सर्किट लागतात. ओके, त्यासाठी तुम्हाला काय शिकावं लागतं, ट्रिगरिंग म्हणजेच ऑन करण्यासाठी कोणकोणत्या मेथड आपण यूज करतो SCR ला, आणि कम्युटेशन म्हणजे ऑफ करण्यासाठी कोणकोणत्या मेथड यूज करतो. ओके, त्यानंतर बघा खाली काय आहे की लिस्ट टर्न ऑन मेथड्स ऑफ SCR. लाईट याच्यात जे ट्रिगरिंग मेथड आहेत, पल्स ट्रान्सफॉर्मर ट्रिगरिंग असेल, आर ट्रिगरिंग असेल, RC ट्रिगरिंग असेल किंवा UJT रिलॅक्सेशन आयसोलेटर ट्रिगरिंग असेल. ओके, त्यानंतर डिफाईन कम्युटेशन अँड स्टेट इट्स टाईप. ओके, तर कम्युटेशन म्हणजे काय, टू टर्न ऑफ द प्रोसेस टू टर्न ऑफ SCR कॉल्ड ॲज अ कम्युटेशन. ओके, आणि त्याच्या टाईप्स कोणत्या आहेत, क्लास A, क्लास B, क्लास C, क्लास D, E. राईट, हे झाले त्याचे टाईप. ओके, हा क्वेश्चन तुम्हाला इथे समजला. त्यानंतर स्टेट द डिफरन्स बिटवीन फोर्स कम्युटेशन अँड नॅचरल कम्युटेशन्स. ओके, हे तुम्हाला 2 मार्कला विचारतील, तर तुम्हाला 2 ते 3 पॉईंट याचे सांगायचे की दोघांमध्ये डिफरन्स काय आहे. ओके, त्यानंतर 4 मार्कचे क्वेश्चन कसे असतील बघा, स्टेट टर्न ऑन मेथड ऑफ SCR, एक्सप्लेन dV/dt ट्रिगरिंग. राईट, तर टर्न ऑन मेथड कोणत्या आहेत त्या तुम्हाला सांगायचे. त्यानंतर एक मेथड dV/dt जी मेथड आहे ती तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुम्हाला जर गुड स्कोअर करायचा असेल तर फर्स्ट थिंग तुम्हाला लक्षात ठेवायची आहे सर्किट डायग्राम. राईट, सर्किट डायग्राम आणि वेव्हफॉर्म या दोनच गोष्टीवरून तुम्ही पूर्ण हाय स्कोअर करू शकता हा सब्जेक्ट, कारण याच्यामध्ये कुठलंही थेरी नाही आहे एक्सप्लेन करायला. राईट, जसं बाकीचे सब्जेक्ट असेल ज्यामध्ये तुम्हाला खूप सारी थेरी रिमेंबर करायची, पण या सब्जेक्टसाठी स्पेशली मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, सर्किट डायग्राम, ओके, आणि वेव्हफॉर्म. ओके, आणि याच दोन्ही गोष्टीवरून तुम्हाला काय करायचंय, एक्सप्लेन करायचंय की सर्किटचं ऑपरेशन काय आहे आणि वेव्हफॉर्म काय. आणि यासाठी तुम्हाला पाठ करायची गरज नाही. जर तुम्हाला सर्किटचं ऑपरेशन समजलं, कितीही ते नोट डाऊन करू शकता, 1 पेज असेल, 2 पेज असेल. ओके, यासाठी कुठलीही थेरी तुम्हाला रट्टा मारायची गरज नाही या सब्जेक्टसाठी. आणि फक्त ऑपरेशन लक्षात ठेवा, सर्किट लक्षात ठेवा, सर्किटचं वर्क कसं करतं, सर्किटमध्ये जे कंपोनंट यूज केलेत, रजिस्टर असेल, कॅपॅसिटर असेल, डायोड असेल, SCR असेल, त्याचं फंक्शन काय आहे हेच तुम्हाला त्याच्या ऑपरेशन मध्ये नोट डाऊन करायचं आहे. ओके, त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, राईट नीट स्केच अँड डिस्क्राईब द ऑपरेशन ऑफ पल्स ट्रान्सफॉर्मर युज्ड इन ट्रिगरिंग सर्किट ऑफ SCR. राईट, तर याच्यामध्ये बघा 2 टॉपिक आहेत, एक आहे ट्रिगरिंग, एक आहे कम्युटेशन्स. तर बेसिकली 4 मार्क मध्ये तुम्हाला काय असणार, ऍटलिस्ट 2 तुम्हाला ट्रिगरिंगचे क्वेश्चन असतील, 2 कम्युटेशनचे असतील. राईट, या पूर्ण चॅप्टर मध्ये फक्त 2च पॉईंट आहेत, एक तर ट्रिगरिंग, एक तर कम्युटेशन. त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. ओके, तर बघा dV/dt आहे किंवा पल्स ट्रान्सफॉर्मर आहे, किंवा हे नाही विचारलं तर अजून कोणतं विचारतील बघा. खाली थर्ड क्वेश्चन आहे, ड्रॉ अँड एक्सप्लेन द ऑपरेशन ऑफ ट्रिगरिंग सर्किट टू कंट्रोल द फायरिंग अँगल फ्रॉम 0 डिग्री टू 180 डिग्री. ओके, सो असं सर्किट तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे की ज्याचा ट्रिगरिंग अँगल तुम्ही 0 to 180 मध्ये फायर करू शकता, तर ते सर्किट आहे RC ट्रिगरिंग सर्किट. ओके, कधी कधी तुम्हाला डायरेक्ट विचारतील की एक्सप्लेन द ऑपरेशन ऑफ RC ट्रिगरिंग सर्किट टू कंट्रोल द फायरिंग अँगल फ्रॉम 0 डिग्री टू 180 डिग्री, किंवा कधी कधी फिरून विचारतात, जसं आपण लास्टच्या क्वेश्चन मध्ये पण बघितलं की सिमेट्रिकल कॅरेक्टरिस्टिक्स, फर्स्ट क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट, तो ऍक्च्युअली डायरेक्टली ट्रायक पण विचारू शकत होता. बट यासाठी काय करावं लागतं, तुम्हाला थोडंसं डीप अंडरस्टँडिंग ठेवावं लागते. जर तुम्ही ट्रायक पूर्ण करून ठेवलाय, किंवा इथे मी पूर्ण RC सर्किट, मला पूर्ण पार्ट आहे माझं, राईट, मला RC सर्किटचं सर्किट डायग्राम माहिती आहे, ऑपरेशन माहिती आहे, वेव्हफॉर्म पण माहिती आहे, बट तुम्हाला हेच माहित नाही की असं कोणतं फायरिंग ट्रिगरिंग सर्किट आहे ज्यामध्ये तुम्ही फायरिंग अँगल 0 डिग्री टू 180 डिग्री करू शकता. त्यावेळेस तुम्हाला माहित असून पण तुम्ही लिहू शकत नाही. ओके, त्यामुळे हे जे क्वेश्चन आपण एक्सप्लेन करतोय त्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा की क्वेश्चन कसे विचारतात. राईट, की सिंपल क्वेश्चन्स तुमचे असतात, फक्त थोडीशी लँग्वेज चेंज होती आणि त्यामध्ये आपल्याला कन्फ्युज होतं की अरे हे तर मी आतापर्यंत बघितलंच नाही, असं कोणतं सर्किट आपल्या सिलेबसमध्येच नाहीये किंवा मी कधी वाचलंच नाहीये. ओके, तर या गोष्टीसाठी तुम्हाला काय करायचंय, ज्यावेळेस मी क्वेश्चन सांगतोय त्यावेळेस थोडंसं लक्ष द्या, क्वेश्चन कोणत्या टाईपचे विचारू शकतात. राईट, त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे, ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ आर ट्रिगरिंग ऑफ SCR अँड एक्सप्लेन इट्स ऑपरेशन. राईट, तर बघा इकडे ऑलमोस्ट 4 ट्रिगरिंगचे सर्किट आहे आणि यापैकी 2 तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, 2 क्वेश्चन्स. राईट, 2 क्वेश्चन्स तुमच्या एक्झामला येऊ शकतात. ओके, त्यानंतर कम्युटेशन बघा, क्लास A कम्युटेशन, क्लास B आणि क्लास C. ओके, या 3 पैकी तुम्ही एक क्वेश्चन कंपल्सरी एक्सपेक्ट करू शकता, कधी कधी 2 पण विचारू शकतात, कारण हा 14 मार्क्सचा चॅप्टर आहे तुमचा. राईट,
त्यानंतर खाली आहे की ड्रॉ अँड एक्सप्लेन द SCR ट्रिगरिंग युजिंग UJT विथ द हेल्प ऑफ पल्स ट्रान्सफॉर्मर अँड लिस्ट इट्स ॲडव्हान्टेजेस, राईट. तर हा 6 मार्कचा क्वेश्चन आहे, राईट. 6 मार्क आणि 4 मार्क मध्ये जास्त कन्फ्युजन होऊ नका. कधी कधी 4 मार्कचा क्वेश्चन सुद्धा 6 ला विचारतात, फक्त त्यामध्ये ॲडिशनल तुम्हाला एकतर ॲडव्हान्टेजेस विचारतील किंवा ॲप्लिकेशन विचारतील किंवा अजून एखादा नवीन पॉईंट विचारतील की सपोज विचारलं की ड्रॉ अँड एक्सप्लेन द ऑपरेशन ऑफ RC ट्रिगरिंग सर्किट टू फायर द SCR, राईट. आणि तो 4 मार्कला आहे. अजून त्याच्यात ऍड केलं की कम्पेअर RC सर्किट विथ R ट्रिगरिंग मेथड. ओके, हा झाला 6 मार्कचा क्वेश्चन. त्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. स्टेट द नीड ऑफ प्रोटेक्शन सर्किट ऑफ SCR, डिस्क्राइब द वर्किंग ऑफ स्नबर सर्किट विथ नीट डायग्राम. ओके, हा थोडासा वेगळा पॉईंट आहे. याच्यामध्ये 3 पॉईंट आहेत बेसिकली. ट्रिगरिंग, कम्युटेशन्स हे तुमच्या युनिटचं नाव आहे, आणि थर्ड पॉईंट आहे प्रोटेक्शन सर्किट ऑफ SCR. ओके, त्यामध्ये स्नबर सर्किट आहे, ओव्हर व्होल्टेज सर्किट आहे आणि ओव्हर करंट सर्किट आहे. तर हे 3 पॉईंट तुम्हाला थोडेसे बघून घ्यायचे आहेत. त्यापैकी तुम्ही एक क्वेश्चन्स स्नबर सर्किट वरती एक्सपेक्ट करू शकता. त्यानंतर डिस्क्राइब PUT रिलॅक्सेशन ऑसिलेटर युज्ड इन ट्रिगरिंग SCR, हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटर, राईट. बघा, सेम हाच क्वेश्चन्स तुम्हाला 4 मार्कला सुद्धा विचारू शकतात. एवढाच की डिस्क्राइब द PUT रिलॅक्सेशन ऑसिलेटर युज्ड इन ट्रिगरिंग सर्किट ऑफ SCR. ओके, त्यामध्ये ॲडिशनल पॉईंट ऍड केलाय, हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटर. यासाठी तुम्हाला 2 मार्क्स आहेत, राईट. आणि यासाठी असणार 4 मार्क्स. तर अशा प्रकारे 6 मार्कचे क्वेश्चन्स कन्स्ट्रक्ट होतात. ओके, काही काही क्वेश्चन्स हे खूप मोठे असतात, त्यामुळे त्याला डायरेक्टली 6 मार्क अलॉट करतात. पण काही क्वेश्चन्स जर त्या लेवलचे डिफिकल्ट नसतील तर त्यामध्ये ॲडिशनल एक छोटासा क्वेश्चन ऍड करून तो तुम्हाला 6 मार्कला विचारतात. तर हे झालं टोटल अबाउट युनिट 2 14 मार्क्सचा हा चॅप्टर आहे. ओके, आता आपण बघूया नेक्स्ट चॅप्टर. ओके, तर फेज कंट्रोल रेक्टिफायर हा एक चॅप्टर आहे. ओके, हा 16 मार्कचा चॅप्टर आहे. आणि या चॅप्टरची खासियत अशी आहे की तुम्हाला फर्स्ट किंवा सेकंड चॅप्टर नाही समजला तरी पण तुम्ही थर्ड चॅप्टर करून पास होऊ शकता, राईट. कारण या चॅप्टर मधले जे सर्किट असतील किंवा वेवफॉर्म असतील एकदम सिमिलर आहे, राईट. जर तुम्ही हाफ वेव रेक्टिफायर युजिंग R लोड केलं, त्यानंतर सेम RL लोड साठी मायनर चेंजेस असणार. त्यानंतर ब्रिज हाफ कंट्रोल रेक्टिफायर असेल किंवा सेंटर ट्रॅप फुल ब्रिज रेक्टिफायर असेल, हे ऑलमोस्ट सिमिलर आहेत. त्यामुळं मी सजेस्ट करेल की हा चॅप्टर सोडू नका, राईट. फेज कंट्रोल रेक्टिफायर हा चॅप्टर खूप हाय वेटेजसाठी आहे. 16 मार्क आहेत या चॅप्टरमध्ये, प्लस तुम्हाला ऑलमोस्ट 2-3 सर्किट आणि ऑपरेशन, राईट. एकाचं ऑपरेशन तुम्हाला समजलं तर बाकीच्यांचे ऑपरेशन्स ऑलमोस्ट सिमिलर आहेत, राईट. तर यातले क्विकली क्वेश्चन्स बघूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे की यूज ऑफ फ्रीव्हीलिंग डायोड इन कंट्रोल रेक्टिफायर, राईट. हा क्वेश्चन 2 मार्कचा आहे. किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस असं विचारतील की एक्सप्लेन द सर्किट डायग्राम अँड वेवफॉर्म ऑफ ऑपरेशन ऑफ सिंगल फेज सेंटर टॅप फुल वेव कंट्रोल रेक्टिफायर विथ RL लोड. ओके, आणि याच्यामध्ये असेल अँड एक्सप्लेन एक्सप्लेन द यूज ऑफ फ्रीव्हीलिंग डायोड इन कंट्रोल रेक्टिफायर. ओके, असं 2 मार्कला ऍड करून 6 ला पण विचारू शकतात. त्यामुळं फ्रीव्हीलिंग डायोड का यूज करतात हे माहित असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. त्यानंतर ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ सिंगल फेज सेंटर टॅप फुल वेव कंट्रोल रेक्टिफायर विथ R लोड. ओके, कंट्रोल रेक्टिफायर म्हणजे तुम्हाला SCR यूज करायचा आहे की डायोड नाही यूज करायचा, राईट. अनकंट्रोल म्हणजे जिथे आपण डायोड यूज करतो, जसं तुम्ही मागच्या सेमिस्टरला शिकलेला आहात युजिंग डायोड, सेम कन्सेप्ट आहेत. फक्त डायोडच्या जागी SCR टाकायचा आहे आणि SCRचं कंट्रोलिंग अँगल असणार, फायरिंग अँगल असणार. तुम्हाला ॲडिशनल पल्स द्यावे लागणार त्याला ऑन करण्यासाठी. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ सिंगल फेज HWC हाफ वेव कंट्रोल रेक्टिफायर विथ R लोड, एक्सप्लेन द वर्किंग विथ वेव फॉर्म, राईट. हा कधी कधी 4 मार्कला पण विचारतील, बट नाही विचारला तर 2 मार्क्सला येऊ शकतात. त्यानंतर इकडे सेंटर टॅप आहे विथ R लोड. त्यानंतर याच्यामध्ये पुन्हा RL लोड पण विचारू शकतात. आणि या दोघांमध्ये जास्त डिफरन्स नाही आहे बघा, म्हणून मी हा R लोड हायलाइट केलाय की R लोड असो किंवा RL लोड असो, तुम्हाला फक्त एक इंडक्टर ऍड करायचा आहे. हा तुमचा R लोड झाला, हा L लोड झाला, राईट. हा RL लोड झाला. आणि याच्यामध्ये काय येणार, पुन्हा फ्रीव्हीलिंग डायोड येणार. इंडक्टरमुळे जे तुमची वेव्हफॉर्म मध्ये डिस्टॉर्शन येतं ते तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे डिस्क्राइब द ऑपरेशन ऑफ सिंगल फेज हाफ वेव कंट्रोल रेक्टिफायर विथ RL लोड. सेम क्वेश्चन्स आहे, इकडे R आहे, इकडे RL लोड आहे.
त्यानंतर या चॅप्टर मधून तुम्हाला ऍटलिस्ट एक न्यूमेरिकल्स येणार आणि हे न्यूमेरिकल एवढं सोपं आहे, त्यासाठी फक्त तुम्हाला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे ॲव्हरेज व्होल्टेजचा, राईट. तर सिंगल फेज फुल वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला व्होल्टेज दिलेलं आहे, व्होल्टेज आहे 230 sin 3140 आणि फायरिंग अँगल दिलाय 30. ओके, आणि या दोन डेटावरून तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, ॲव्हरेज डीसी आउटपुट व्होल्टेज आणि लोड करंट फॉर द लोड रेजिस्टन्स ऑफ 100 ओहम, राईट. हा खूप सिंपल न्यूमेरिकल्स आहे, तुम्ही जस्ट एकदा बघून घ्या, तुम्हाला कुठलंही कॅल्क्युलेशन याच्यामध्ये नाही आहे, एकदम सिंपल असे स्टेप्स आहेत. एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि तुम्ही ते आन्सर देऊ शकता, राईट. त्यानंतर खाली पण सेम आहे, फक्त व्हॅल्यू चेंज झाली आहे बघा, इकडे 230 व्होल्ट साईन आहे, इकडे 100 व्होल्ट आहे. त्यानंतर फायरिंग अँगल ऑलमोस्ट सेम ठेवला आहे. त्यानंतर जे रेजिस्टन्स आहे इकडे 100 ओहम होतं, राईट, इकडे तुम्हाला 50 ओहम दिलंय, बाकी सर्व सेम आहे ॲज इट इज. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द ऑपरेशन ऑफ सेमी कन्व्हर्टर. सेमी कन्व्हर्टर हा कन्सेप्ट नवीन आहे, के स्कीम मध्ये ऍड झालेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की या टॉपिकवर या वेळेस तरी क्वेश्चन विचारू शकतात. सेमी कन्व्हर्टर म्हणजे काय असतं की जसं आपण ब्रिज कंट्रोल रेक्टिफायर बघितला, त्यामध्ये आपण 4 SCR यूज करतो. ओके, तर सेमी कन्व्हर्टर मध्ये काय करतात, 2 SCR आणि 2 डायोड यूज करतात. ओके, आणि त्यालाच दुसरं नाव काय म्हणतो आपण, हाफ कंट्रोल रेक्टिफायर, कारण एका ब्रिज मध्ये तुमच्याकडे 2 SCR आहेत जे तुम्ही कंट्रोल करू शकता त्याचा कंडक्शन अँगल, आणि 2 डायोड आहेत. डायोडचा कंडक्शन अँगल आपण कंट्रोल करू शकत नाहीये. ओके, कारण डायोडला तिसरं टर्मिनलच नाहीये कंट्रोल करण्यासाठी, राईट. तर त्यामुळे याला काय म्हणतात, हाफ कंट्रोल रेक्टिफायर. ओके, सेमी कन्व्हर्टर याच्यामध्ये 2 SCR आणि 2 डायोड असतात. तुम्ही सर्किट बघून घ्या आणि ऑपरेशन बघून घ्या, बाकीचे वेव्हफॉर्म असेल किंवा ऑपरेशन असेल सिमिलर टू फुल कंट्रोल रेक्टिफायरच आहे, फक्त डायोडमुळे कोणते चेंजेस होतात ते तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर डिफरन्शिएट बिटवीन कंट्रोल अँड अनकंट्रोल रेक्टिफायर एनी 4 पॉइंट्स. ओके, हे तुम्हाला विचारू शकतात की कंट्रोल रेक्टिफायर आणि अनकंट्रोल रेक्टिफायर मधले डिफरन्स काय आहे दोघांमध्ये. ओके, तर हे झाले 4 मार्कचे क्वेश्चन्स. आता या चॅप्टरसाठी 6 मार्कचे क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. त्यामध्ये आहे की ड्रॉ द फुल वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर विथ RL लोड विथ फ्री व्हीलिंग डायोड, राईट. इकडे तुम्हाला RL लोड काढायचा आहे, हा माझा R आहे, हा L आहे. ओके, आणि या लोडच्या अक्रॉस पुन्हा तुम्हाला काय लागेल, एक फ्री व्हीलिंग डायोड दाखवावा लागेल. ओके, आणि हा फुल ब्रिज आहे म्हणून इकडे काय असणार, पुन्हा तुमचा SCR असणार, राईट. इकडे तुमचे 4 SCR असणार पुन्हा. ओके, की या काइंडचं सर्किट तुम्हाला ड्रॉ करायचंय जर विचारलं तर, फुल वेव्ह रेक्टिफायर विथ RL लोड, तर तुम्हाला हा इकडे ऍडिशनली फ्री व्हीलिंग डायोड शो करायचा आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द ऑपरेशन ऑफ 3 फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर विथ सर्किट डायग्राम आणि ड्रॉ इनपुट अँड आउटपुट वेव्हफॉर्म. मोस्ट ऑफ द टाइम हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे 3 फेजचा, तर तुम्ही याचं सर्किट बघून घ्या एकदा, एकदम सिंपल आहे. 3 फेजचा ट्रान्सफॉर्मर काढायचा आणि त्याला 3 SCR कनेक्ट करायचे आहेत, राईट. त्यानंतर याच्या वेव्हफॉर्म तुम्हाला थोडंसं लक्ष देऊन बघावं लागेल, कारण 3 फेज वेव्हफॉर्म असल्यानंतर काय असतं की प्रत्येक वेव्हफॉर्म एकमेकाला 120 डिग्रीना शिफ्ट होतात, राईट. सो 3 वेव्हफॉर्म असतात अशा. ओके, तर या वेव्हफॉर्म तुम्हाला एकदा व्यवस्थित बघून घ्यावं लागेल. आपल्याकडे 3 फेज आहे, R, Y आणि B, राईट. आणि या प्रत्येकाच्या याच्यामध्ये फेज डिफरन्स असतो 120 डिग्रीचा, याच्यामध्ये काय असतो, फेज डिफरन्स, राईट. आणि टोटल हा किती झाला, 360. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, ड्रॉ द फुल वेव्ह सेमी कन्व्हर्टर विथ RL लोड विथ फ्री व्हीलिंग डायोड अँड एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ फ्री व्हीलिंग डायोड ऑन द सर्किट विथ आउटपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म, राईट. सेम कन्सेप्ट आहे, जसं तुम्ही फुल कंट्रोल रेक्टिफायर मध्ये RL लोड आणि फ्री व्हीलिंग डायोड आपण बघितलं, सेम सेमी कन्व्हर्टर मध्ये सुद्धा काय करणार आहे, ज्यावेळेस आपण इंडक्टर वापरतो, इंडक्टरमुळे आपली जी स्टोअर एनर्जी असते इंडक्टर मधली, ओके, त्यामुळे काय होतं, आपल्याला निगेटिव्ह साईडला एक थोडंसं व्होल्टेज येतं आणि त्यामुळे आपली आउटपुट वेव्हफॉर्म डिस्टर्ब होती. आपलं आउटपुट जे ॲव्हरेज व्होल्टेज आहे ते पण कमी होतं, आणि ते इलिमिनेट करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, फ्री व्हीलिंग डायोडचा. तर सेम तुम्हाला सेमी कन्व्हर्टर साठी सुद्धा हे एक्सप्लेन करायचं आहे. ओके ओके, त्यानंतर तुमचा नेक्स्ट युनिट आहे पॉवर कन्व्हर्टर. ओके, हा तुमचा 14 मार्क्सचा युनिट आहे. याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूया. 2 मार्क्ससाठी क्वेश्चन असणार आहे डिफाईन चॉपर. याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती, ज्याच्यामध्ये आपण DC to DC कन्व्हर्टर म्हणजे चॉपर
त्याचे दोन टाइप्स, त्याचे ऍप्लिकेशन्स आणि सर्किट डायग्राम हे एक्सप्लेन केलेलं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. याच्यामध्ये बघा डिफाईन चॉपर अँड स्टेट इट्स टाइप. ओके, याचे दोन टाइप आहेत, एक आहे स्टेप अप, दुसरा आहे स्टेप डाऊन. ओके, हे दोन टाइप्स आहेत चॉपरचे, स्टेप अप आणि स्टेप डाऊन. यालाच अजून म्हणतात बक अँड बूस्ट. ओके, स्टेप अप म्हणजेच बूस्ट कन्व्हर्टर, स्टेप डाऊन म्हणजेच बक कन्व्हर्टर. त्यानंतर कन्व्हर्टर म्हणजे काय आणि स्टेट इट्स टाइप. तर कन्व्हर्टर म्हणजे काय, एका फॉर्म ऑफ सिग्नलला अनदर फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो, आणि आपण त्याचे दोन टाइप्स याच चॅप्टर मध्ये बघतोय. फर्स्ट आहे चॉपर म्हणजे डीसी टू डीसी कन्व्हर्टर, आणि सेकंड आहे इन्व्हर्टर. राईट, हे झाले त्याचे दोन टाइप. त्यानंतर डिफाईन द टर्म इन्व्हर्टर. इन्व्हर्टर काय आहे, कन्वर्ट डीसी सिग्नल इंटू एसी सिग्नल, त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हर्टर. त्यानंतर ऍप्लिकेशन आपल्याला माहिती आहे, आपण युपीएस मध्ये इन्व्हर्टर यूज करतो. आपल्या घरामध्ये जे लाईट असेल, बॅटरीवरून जर आपल्याला होम अप्लायन्स रन करायचे असतील, आपले फ्रीज असेल, टीव्ही असेल, तर त्यासाठी आपल्याला काय लागतं, 230 व्होल्ट एसी सिग्नल लागतो. बट बॅटरी काय असते, बॅटरीचं व्होल्टेज असतं डीसी 12 व्होल्ट असेल किंवा 24 व्होल्टची बॅटरी असेल. ओके, तर याला आपण काय करतो, 230 व्होल्ट 50 हर्ट्स राईट एसी सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, इन्व्हर्टर. राईट, त्यानंतर काही पॅरामीटर्स आहेत बघा इन्व्हर्टरचे, जे त्याच्या परफॉर्मन्सला अफेक्ट करतात. राईट, ज्यावेळेस तुम्ही डीसी सिग्नलला एसी मध्ये कन्वर्ट कराल, त्यावेळेस तो एक्झॅक्टली कन्वर्ट होणार नाही. त्यामध्ये काही नॉईज असेल, काही हार्मोनिक्स असतील, आणि तो प्रॉपर रिफ्लेक्ट करणं थोडंसं अवघड असतं. त्यासाठी आपल्याला वेगवेगळे फिल्टर डिझाईन करावं लागतात. तर काही पॅरामीटर डिफाईन केलेत जे तुमच्या इन्व्हर्टरचा परफॉर्मन्स अफेक्ट करतात. ओके, तर ते परफॉर्मन्स पॅरामीटर कोणते ते तुम्हाला लिस्ट आउट करायचे. तर जनरली हे कोणतं असतं, टीएसडी असते, टोटल हार्मोनिक डिस्टॉर्शन, डिस्टॉर्शन फॅक्टर्स. त्यानंतर त्याचं मॉड्युलेशन इंडेक्स पण असतं इन्व्हर्टरमध्ये. ओके, खाली 5th क्वेश्चन मध्ये बघा तेच विचारलंय की डिफाईन टोटल हार्मोनिक डिस्टॉर्शन. इन्व्हर्टरच्या रिलेटेड या दोन टर्म आहे, याला जनरली टीएसडी म्हणतात, टोटल हार्मोनिक डिस्टॉर्शन अँड डिस्टॉर्शन फॅक्टर. ओके, तर ह्या दोन डेफिनेशन तुम्हाला विचारू शकतात डिफाईन करण्यासाठी. त्यानंतर डिफाईन सायक्लो कन्व्हर्टर. ओके, सायक्लो कन्व्हर्टर काय आहे, तर सायक्लो कन्व्हर्टर मीन्स एसी टू एसी कन्व्हर्जन. ज्यावेळेस तुम्हाला एसी टू एसी कन्व्हर्जन करायचं असतं त्याला म्हणतात सायक्लो कन्व्हर्टर. राईट, तर 4 मार्कचे क्वेश्चन्स आपण बघूया या चॅप्टर मध्ये. काय आहे, तर ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ स्टेप अप चॉपर, स्टेट इट्स आउटपुट व्होल्टेज एक्सप्रेशन अँड ड्रॉ इट्स इनपुट आउटपुट वेवफॉर्म. ओके, स्टेप अप चॉपर इकडे विचारलेला आहे, किंवा स्टेप डाऊन विचारू शकतात. या दोघांपैकी एक क्वेश्चन तुमचा फिक्स आहे, कधी कधी दोन्ही पण एकाच एक्झामला विचारलेले आहेत. ओके, त्यानंतर नेम द सुटेबल चॉपर टू डिक्रीज द आउटपुट व्होल्टेज अँड ऑल्सो एक्सप्लेन इट्स ऑपरेशन विथ नीट सर्किट डायग्राम. राईट, इकडे बघा तुम्हाला स्टेप अप सांगितलंय, पण खाली स्टेप डाऊन ऐवजी तुम्हाला काय सांगितलंय की असं चॉपर एक्सप्लेन करा जे तुमचं आउटपुट व्होल्टेज डिक्रीज करतंय. तर स्टेप डाऊन मध्ये काय होतंय, स्टेप डाऊन मध्ये तुमचं इनपुट जर 12 व्होल्ट असेल, राईट, तर आउटपुट 5 व्होल्ट असेल किंवा 6 व्होल्ट असेल, तर आपण काय करतो, स्टेप डाऊन चॉपर मध्ये आपलं आउटपुट कमी करतो. ओके, तर इथं तेच सांगितलंय की डिक्रीज द आउटपुट व्होल्टेज म्हणजे स्टेप डाऊन. तर थोडेसे जे वर्डिंग्स आहेत. ओके, आपण आधी पण 2 क्वेश्चन बघितले, हा 3rd क्वेश्चन आहे ज्यामध्ये थोडंसं वर्डिंग त्यांनी चेंज करून विचारलेलं आहे. ओके, त्यानंतर 3rd क्वेश्चन आहे एक्सप्लेन विथ नीट सर्किट डायग्राम ऑपरेशन ऑफ पॅरलल इन्व्हर्टर. राईट, पॅरलल इन्व्हर्टर तुम्हाला 6 मार्कला विचारू शकतात. अगेन बघा चॉपरचे दोन टाइप आहेत, एक आहे स्टेप अप, स्टेप डाऊन, दोन्हीपैकी एक विचारणार. त्यानंतर पुन्हा इन्व्हर्टरचे दोन टाइप्स आहेत, एक आहे पॅरलल इन्व्हर्टर, एक आहे सिरीज इन्व्हर्टर, दोन्हीपैकी एक फिक्स येणार. राईट, तर तुमचे दोन क्वेश्चन्स इथेच फिक्स झाले या चॅप्टर मधून. राईट, एक आहे चॉपर रिलेटेड, एक आहे इन्व्हर्टर रिलेटेड. त्यानंतर अजून जे इन्व्हर्टर आहेत ते आपण बघूया. बघा 4th क्वेश्चन मध्ये विचारलंय सजेस्ट अ सुटेबल इन्व्हर्टर टू प्रोड्यूस स्क्वेअर वेव्ह आउटपुट, ड्रॉ इट्स नीट सर्किट डायग्राम. राईट, बघा इकडे असं इन्व्हर्टर तुम्हाला ड्रॉ करायचंय ज्याचं आउटपुट असणार आहे स्क्वेअर वेव्ह. राईट, तर पॅरलल इन्व्हर्टर जे आहे त्याचं आउटपुट असतं स्क्वेअर वेव्ह. म्हणजेच सेम क्वेश्चन खाली विचारलाय, फक्त काय केलंय, वर्डिंग चेंज केली आहे. इकडे पण काय चेंज केलंय, वर्डिंग चेंज केली आहे. राईट, इकडे डायरेक्टली पॅरलल इन्व्हर्टर विचारलं, पण इकडे असं विचारलं की असं इन्व्हर्टर ड्रॉ करा ज्याचं आउटपुट स्क्वेअर वेव्ह असणार आहे, आणि हे नथिंग बट काय आहे तुमचं पॅरलल इन्व्हर्टर. ओके, हा सुद्धा 6 मार्कचा क्वेश्चन आहे तुमचा. ओके,
त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन्सकडे आहे, डिस्क्राईब द वर्किंग ऑफ सिरीज इन्व्हर्टर विथ नीट डायग्राम अँड स्टेट इट्स टू ॲप्लिकेशन्स, राईट. 6 मार्कला विचारला म्हणून पुढे पुन्हा ॲप्लिकेशन ॲड केले. फक्त वर्किंग विचारलं तर हा 4 मार्कचा क्वेश्चन झाला तुमचा इतकाच, राईट. आणि या चॅप्टरमध्ये अगेन तुम्हाला काय करायचं आहे की त्याचं सर्किट डायग्राम आणि वेव्हफॉर्मवर जास्त फोकस द्या. फक्त सर्किट आणि वेव्हफॉर्म ड्रॉ करून ठेवा आणि त्यानंतर त्याचं ऑपरेशन बघा की एक्झॅक्टली इच अँड एव्हरी कंपोनंट कशासाठी यूज केला आहे, त्याचं टायमिंग कसं असणार आहे, कोणतं स्विच आधी ऑन होईल, कोणता कॅपॅसिटर चार्ज होईल, इंडक्टर कशासाठी यूज केला आहे, ओके, लोड कुठे कनेक्ट केला आहे, या गोष्टी तुम्हाला या चॅप्टरमध्ये जास्त इम्पॉर्टन्स असणार आहे. त्यानंतर अगेन 6 क्वेश्चन आहे, एक्सप्लेन विथ नीट सर्किट डायग्राम द ऑपरेशन ऑफ सिंगल फेज फुल ब्रिज इन्व्हर्टर, राईट. याच्यामध्ये अजून एक टाईप आहे सिंगल फेज फुल ब्रिज इन्व्हर्टर, ओके, तो तुम्हाला बघायचा आहे. आणि त्यानंतर खाली 7th क्वेश्चन आहे, ऑपरेशन ऑफ सिंगल फेज सायक्लो कन्व्हर्टर, ओके. हा नवीन सिलेबसमध्ये ॲड केलेला आहे सायक्लो कन्व्हर्टर, ओके. तर हा सुद्धा 6 मार्कला विचारू शकतात. तर हा झाला तुमच्या युनिट 4 साठी 14 मार्कचा हा युनिट आहे. सोपा आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे, चॉपर, इन्व्हर्टरचे पॅरामीटर जे त्याचा परफॉर्मन्स अफेक्ट करणार, त्याच्या डेफिनेशन्स तुम्हाला विचारू शकतात. याच्यामध्ये 4 पॅरामीटर आहेत, कधी कधी तुम्हाला त्या 4 डेफिनेशन्स 4 मार्कला सुद्धा विचारू शकतात. आणि लास्टचा जो पॉईंट आहे तो आहे सायक्लो कन्व्हर्टर. आणि टोटल सिलेबस या चॅप्टरचा संपला. याच्या व्यतिरिक्त अजून काही नाही या चॅप्टरमध्ये, राईट. ओके. त्यानंतर युनिट 5 आहे, 10 मार्क्ससाठी आहे ऍप्लिकेशन ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, ओके. हा क्वेश्चन जर 2 मार्कला विचारला तुमच्या फर्स्ट चॅप्टरमध्ये, नोट डाऊन द ऍप्लिकेशन ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, तर हे सगळे पॉईंट्स तुम्हाला लिहून टाकायचे आहेत. SMPS असेल, चॉपर असेल, UPS असेल, बॅटरी चार्जर असेल किंवा इमर्जन्सी लाइटिंग सिस्टीम असेल, ओके. हे सगळे झाले तुमचे पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे ऍप्लिकेशन्स, ओके. आता याच्यामधले 2 मार्कचे क्वेश्चन्स कोणते असणार आहे, तर फर्स्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ SMPS, राईट. स्विच मोड पॉवर सप्लायची ब्लॉक डायग्राम तुम्हाला करायची आहे. हा 2 मार्कला जर नाही विचारली तर 2 मार्कला नाही विचारली तर ब्लॉक डायग्राम प्लस एक्सप्लेनेशन 4 मार्कचा क्वेश्चन आहे तुमचा हा, ओके. त्यानंतर गिव्ह द ऍप्लिकेशन ऑफ चॉपर इन इलेक्ट्रिक व्हेकल, राईट. चॉपर म्हणजेच काय तुमचं DC टू DC कन्व्हर्टर. इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये DC टू DC कन्व्हर्टर यूज कुठे करतात. त्यानंतर बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ UPS, ओके. UPS ची ब्लॉक डायग्राम तुम्हाला विचारली आहे किंवा स्पेसिफिकली विचारू शकतात ऑनलाईन UPS किंवा ऑफलाईन UPS, ओके. त्याचे 2 टाइप्स आहेत. UPS चे ऍप्लिकेशन्स तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत आणि ऍडव्हान्टेजेस काय आहेत UPS चे, ओके. हे झाले तुमचे 2 मार्कचे क्वेश्चन्स. जनरली बघा तुमच्याकडे प्रत्येक युनिट मधून ऍटलिस्ट 1 किंवा काही जे हाय वेटेज युनिट आहेत त्यामधून 2 मार्कचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात, ओके. त्यानंतर 4 मार्कचे क्वेश्चन्स काय आहेत, एक्सप्लेन विथ सर्किट डायग्राम द ऑपरेशन ऑफ इमर्जन्सी लाइटिंग सिस्टीम, ओके. त्यानंतर बॅटरी चार्जर युजिंग SCR, या दोघांपैकी 1 तुम्हाला फिक्स येणार. त्यानंतर ऑफलाईन ऑनलाईन UPS, या दोघांपैकी एक क्वेश्चन फिक्स येणार, ओके. त्यानंतर खाली आहे की प्रॉक्सिमेट्री डिटेक्टर, त्यानंतर फ्लॅशर सर्किट युजिंग SCR किंवा सर्किट डायग्राम ऑपरेशन ऑफ AC सर्किट ब्रेकर, ओके. तर हे झाले तुमचे 6 मार्कचे क्वेश्चन. तर बेसिकली लक्ष द्या, हा टोटल तुमच्या IMP क्वेश्चन आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या चॅप्टरमध्ये तुम्हाला जे फोकस द्यायचं आहे ते फोकस द्यायचं आहे फर्स्ट चॅप्टरवरती. तो थोडासा डिफिकल्ट आहे आणि हाय वेटेजचा आहे. त्यामध्ये खूप सारे सिलेबस आहे. तुम्ही जर बघितलं तर पूर्ण 10-15 डिव्हाइस तुम्हाला शिकायचे आहेत. त्यानंतर थर्ड जो युनिट आहे कंट्रोल रेक्टिफायर, तो समजायला सोपा आहे. तुम्ही इझिली त्यामधून ॲटलिस्ट 20 ते 25 मार्क त्यामधून घेऊ शकता. भले तो 18 मार्कचा असेल, पण काही वेळेस ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला तो प्रश्न असतात की 12 मार्कच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन दिलेले असतात, राईट. तर अशा प्रकारे त्या चॅप्टरवरती तुम्ही जास्त फोकस करू शकता. त्यानंतर थिअरी जर तुम्हाला व्यवस्थित करायची असेल तर युनिट 5 जो आहे तो टोटल थिअरी बेस आहे. याच्यामध्ये जास्त तर ब्लॉक डायग्राम्स आहेत, राईट. जसं की UPS असेल, ऑनलाईन ऑफलाईन UPS असेल किंवा मग SMPS असेल, तर हे सर्किट नाही आहेत. यामध्ये तुम्हाला ब्लॉक डायग्राम काढायचे आहेत, ओके. तर सर्किट एक्सप्लेन करणं तुम्हाला डिफिकल्ट जात असेल तर ब्लॉक डायग्राम तुम्ही इझिली एक्सप्लेन करू शकता, ओके. तर हे झालं पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससाठी. अजून काही लेक्चर आपण या सब्जेक्ट रिलेटेड अपलोड करणार आहोत. न्यूमेरिकल्स वरती एक लेक्चर मी बनवणार आहे स्पेशली. आणि त्यानंतर जो लास्टचा तुमचा युनिट आहे ऍप्लिकेशन ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, ओके, यातले काही सर्किट आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ओके.
तर तयारीला लागा, एक्झाम जवळ आलेली आहे आणि ऑल द बेस्ट.